शहरात पुन्हा टोळी युद्ध भडकले। पुण्यात पुन्हा एकदा टोळी संघर्षाने डोके वर काढले असून गोळीबारातून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। ही घटना बालाजीनगर परिसरात घडली असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। सूत्राच्या माहितीनुसार हा हल्ला आंदेकर टोळीच्या रिप्लाय स्वरूपात झाल्याची चर्चा सुरू आहे। अज्ञात हल्लेखोरांनी संबंधित तरुणावर जवळून गोळ्या झाडल्या। गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे समजते। या घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी परिसर सील करून पाहणी केली असून सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून माहिती गोळा करण्यात येत आहे। या घटनेमुळे शहरातील टोळी संघर्ष पुन्हा उफाळण्याची भीती व्यक्त केली जात आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। आता आपण आहोत पुण्यातील बालाजीनगर चौकामध्ये। बालाजीनगर चौकामध्ये सकाळी 10च्या सुमारास पुन्हा एकदा गँगवॉर झाल्याचे पाहायला मिळत आहे। आंदेकर आणि कोंबड टोळीतील पुण्यात ही चौथी हत्या झाल्याचे बोलले जात आहे। आरोपीवर गोळीबार झाल्यानंतर आरोपीला रुग्णालयात पोलिसांनी दाखल करण्यात आले। आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले, जमिनीवर पडलेले रक्त व पोलिसांचा असणारा बंदोबस्त, पूर्णपणे ट्रॅफिक इथे जाम झालेले दिसते आहे। पुण्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत असून या गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे। प्रशांत श्रीमंदिरकर, दिशन मराठी, पुणे। आपण इकडे येऊन भेट दिली आहे, काय झालंय? जिथं हा मर्डर झालेला आहे त्याच्या शेजारीच 2 बिल्डिंग सोडून मी राहते। जेव्हा जोरजोरात आवाज यायला लागले, कोयत्याने काही वार झाले आणि गोळ्यांचे आवाज आले, काही महिलांनी मला आवाज दिला आणि आम्ही खाली आलो। आता जवळजवळ ही घटना होऊन 1-1.25 तास झाला। अजूनही पुण्याचे कमिशनर इथं पोहोचलेले नाहीयेत। सगळ्या लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे, कारण हा चौक गजबजलेला आहे। एका वेळेला 500 ते 600 लोक या चौकात असतात आणि अशा वेळेला ही हत्या होते। या आंदेकर टोळीतली ही जी आहे ती गँगवॉर मधली चौथी हत्या आहे। मग पुणे पोलीस काय करतायत? पुणे पोलीस फेल ठरलेत का? कारण पुणे पोलीस जे आहेत ते गँगवॉर संपवू शकत नाहीयेत आणि आता तर आरोपींच्या नातेवाईकांची हत्या व्हायला लागली आहे। मग आरोपींच्या ओळखीचं कुणीतरी असतं, शेजारचं कुणीतरी असतं, उद्या त्यांनाही संपवायला लागतील। त्यामुळे लोक घाबरलेत, लोकांना असुरक्षित वाटतंय। या आरोपींना अटक करून तर शिक्षा झाली पाहिजे, पण पुण्यातलं गँगवॉर आणि टोळी युद्ध हे पूर्णपणे संपवणं आता पोलिसांची जबाबदारी आहे। सर्वसामान्य नागरिक माझ्याकडे जवळ आलेले आहेत की उद्यापासून आम्ही इथं राहायचं कसं? इथून लहान लहान मुलं जेव्हा शाळेत जातात, बाहेर जातात, चौकात इथे नाश्ता करायला येतात, त्यांना पाठवायचं कसं? उद्या कुणी यायला लागलं, गोळ्या झाडायला लागलं, मारायला लागलं, लोक पूर्णपणे असुरक्षिततेची भावना जी आहे ती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे। पुणे पोलिसांनी टोळी युद्ध, हे कोयता गँग, हे सगळं गँगवॉर हे पूर्णपणे संपवलं पाहिजे। आणि गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की आता तरी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो ऐरणीवर आलेला आहे ना, तो आता तरी कायदा सुव्यवस्था इथे आता सकाळी 10 वाजता एक फायरिंगची घटना आलेली आहे। ते जखमी आहे, त्यांना आपण अस्पतालमध्ये शिफ्ट केलेले आहे। आतापर्यंतची हेच माहिती आहे। त्याची पुढील चौकशी आपण करतात। एक वेळ सगळे माहिती आल्यानंतर आपण सविस्तर ब्रीफिंग नाही, आतापर्यंत हे सगळं माहित नाही आहे। हे माहित झाल्यानंतर आपल्याला पुढील माहिती 10 वाजताची घटना आहे। सध्या तो 2 राऊंडची माहिती आहे, ज्यासाठी होतात मी आपल्याला सांगतो। धन्यवाद। नाही, आता ते आपण हॉस्पिटलला शिफ्ट केले आहे त्यांना, जसे त्याच्याबद्दल ते पुढे पारस मुथा यांचा रिपोर्ट।